कल्याणमधील योगीधाम प्रकरण आता हे राज्यभर तापलेलं आहे। अनेक मराठी माणसांचे मन दुखले आहेत अशा पद्धतीचा मुद्दा हा समोर आलेला आहे। त्यामुळे राजकीय मंडळी देखील या सगळ्या प्रकरणावरती आता विधानसभेमध्ये देखील त्यांनी यावरती अधिवेशनामध्ये देखील चर्चा केलेली आहे। नेमकं प्रकरण कशामुळे सुरू झालं, नेमकं काय या सगळ्या प्रकरणामध्ये घटनाक्रम कसा घडलेला आहे, आपण ए टू झेड माहिती जी आहे ती आपण कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सर यांच्याकडून आपण घेणार आहोत। सर, खरं पाहिलं तर हा गंभीर प्रकार घडलेला आहे, नेमकं काय प्रकरण आहे आपल्याकडून ए टू झेड माहिती सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या तोंडून ऐकायची। सदरची घटना ही 18 डिसेंबर 2024ला सायंकाळची 8:30 ते 9च्या दरम्यानची आहे। सुरुवातीला त्या ठिकाणी शुक्ला कुटुंब आणि देशमुख कुटुंब यांच्यामध्ये धूप लावण्यावरून त्या ठिकाणी वाद झाला आणि त्या वादावादी रूपानंतर हाणामारी झालेला आहे। अशा प्रकारची ह्या घटनेची सुरुवात आहे आणि यापूर्वीही त्या दोन्ही कुटुंबाचे काही वाद असण्याबाबतच्या घटनासुद्धा आता नंतर समोर येत आहे आणि यापूर्वीच्या त्यांच्या मागच्या 3 ते 4 वर्षापासून त्यांच्या समोरासमोर एका राहतात आणि यापूर्वी त्यांच्यामध्ये वाद झाले होते। अशा प्रकारच्याही घटना समोर आलेल्या आहे आणि त्या वादानंतर पोलीस स्टेशनला त्यामध्ये परस्पर विरोधी दोन्ही गुन्हे दाखल झालेले आहेत। एकामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे आणि दुसरा गुन्हा त्यामध्ये गंभीर दुखापत करणे, अशा प्रकारचे 2 परस्पर विरोधी गुन्हे पोलीस स्टेशन दाखल करण्यात आलेले आहेत। घटनेच्या रात्री पोलिसांवरती गंभीर आरोप केलेले आहेत तक्रारदारांनी की जवळपास रात्री 12 पासून तर सकाळी 5 वाजेपर्यंत त्यांना बसून ठेवलं, गुन्हा दाखल केला नाही। दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नेमकं दिरंगाई का झाली? त्यांनी थेट आरोप केला की तो MTDC मध्ये मंत्रालयामध्ये कामाला आहे, त्यामुळे पोलिसांवरती दबाव होता। अशा कोणत्याही प्रकारचा पोलिसांवरती कोणताही दबाव ते नाही आहे आणि जो दिरंगाई करण्याबाबतचा मुद्दा जो केलेला आहे त्याबद्दलची आम्ही स्वतंत्र इन्क्वायरी आमचे ACP कल्याण जे आहे त्यांच्याकडे दिलेली आहे आणि त्या इन्क्वायरीमधून जे काही निष्पन्न होईल, कुणी त्या ठिकाणी दिरंगाई केलेली आहे आणि त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यास उशीर केला आहे त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल। सर, किरकोळ वाद होता, धूप लावला आणि त्या धुरांचा त्रास झाला म्हणून हा वाद झालेला आहे। मात्र शुक्ला जे आहेत त्यांनी जवळपास 10 ते 12 जणांना बोलवून घेतलं, ते CCTVमध्ये देखील कैद झालेले आहेत। यांच्यावरती काय कारवाई होणार आहे? कारण ते रेकॉर्डवरचे गुंड असल्याची माहिती समोर येत आहे। नेमकं काय हे प्रकरण आहे, त्यांच्यावरती काय कारवाई होणार आहे? त्याच्यामध्ये शुक्लांच्याकडून जे काही त्याच्याबरोबर 8 ते 10 लोक होते त्याबद्दल गुन्हा दाखल केलेला आहे। त्यापैकी आपण दोघांची नावं आतापर्यंत 4 आरोपी त्यामध्ये निष्पन्न केलेले आहेत आणि त्यापैकी 2 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्या 2 आरोपींचं यापूर्वीचं रेकॉर्डसुद्धा आम्ही चेक करत आहोत आणि त्याप्रमाणे जर याचं पोलीस स्टेशनचं रेकॉर्ड असेल तर नक्की त्याच्यावरती जे काही योग्य ती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आहे त्यावरती करणार आहोत आणि जे काही कलम त्यामध्ये आता नवीन घटनाक्रमामध्ये सांगत आहेत का व्हिडिओ फुटेजद्वारे आमच्यापर्यंत पोहोचत आहे त्याप्रमाणे योग्य ती सेक्शन आम्ही त्यामध्ये ॲड करणार आहोत। घटनेच्या दिवशी खरं पाहिलं तर पोलीस स्टेशनमध्ये स्वतः ते शुक्ला त्या ठिकाणी आलेला होता आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी अंबरदेवीची गाडी देखील आणली होती। पोलिसांना त्याला ताब्यात घ्या असं आग्रह करत होते तक्रारदार, मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलं नाही, त्यामुळे तो आता कुठेतरी गेलेला आहे। या ठिकाणून त्यांनी घर देखील त्याचं बंद आहे। या अनुषंगाने कसा तपास आहे, काय कारवाई होणार आहे पुढे? आरोपीच्या शोधाकरता आमच्या टीम त्याच्या पाठीमाग आहेत आणि आतापर्यंत त्यामध्ये 2 आरोपींना आमच्या टीमने पकडलेला आहे आणि निश्चितपणे आरोपी त्या ठिकाणी पोलीस स्टेशन आले होते त्यानंतर परत गेले, अशा प्रकारचा जो काही संशयास्पद प्रकार सगळं नागरिकांना समजत आहे त्या अनुषंगानेच आम्ही संपूर्णपणे चौकशी प्रकारची करणार आहोत आणि ह्या चौकशीमधून जे निष्पन्न होईल, CCTV फुटेज पोलीस स्टेशनसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि काही नागरिकांकडून पण आम्हाला फुटेज प्राप्त झालेला आहे। त्या सर्व फुटेजचा आणि ह्याचा व्हिडिओचा आम्ही वापर करून त्यामधून जे काही चौकशीमधून निष्पन्न होईल आमचे ACPचा रिपोर्ट सादर करून त्याने योग्य ती कारवाई करणार आहोत। सर, जे शुक्ला आहे त्यांनी 10 ते 12 लोकांना बोलवून त्या देशमुख या सगळ्या कुटुंबावरती गंभीर स्वरूपाची मारहाण केलेली आहे, मात्र पोलिसांकडून देशमुख या कुटुंबावरती गुन्हा दाखल करण्यात आला, त्याचाही संताप आता सध्या उमटत आहे। तर त्या बाबतीत आपली कशा पद्धतीची चौकशी असणार आहे? सुरुवातीला दोघांच्याही परस्पर विरोधी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि निश्चितपणे जे आपल्याला व्हिडिओ सगळं अवेलेबल आहेत त्या व्हिडिओचा अभ्यास करून इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे काही गुन्हा निष्पन्न होईल त्यामध्ये त्याच गुन्ह्यावरती आम्ही चार्जशीट करणार आहोत आणि तपासामध्ये ज्या काही बाबी समोर येतील फुटेजमधून असतील किंवा व्हिडिओमधून त्या बाबीचा अभ्यास करून आम्ही पुढे त्यामध्ये कारवाई करणार आहोत। सर, घटनेच्या दिवशी पोलीस स्टेशनला आलेले जे तक्रारदार होते त्यांची तक्रार समजून घेतली नाही किंवा ती दाखल केली नाही, जबाबदार अधिकारी जे कोण असतील त्यांच्यावरती काय कारवाई होईल? कोण अधिकारी आहेत हे की त्या घटनेला त्यांनी टाळाटाळ केली आणि दुसऱ्या दिवशी 2 वाजता गुन्हा दाखल झाला?
त्या रात्री दिवशी जे काही नाईट राऊंड ऑफिसर त्या ठिकाणी नाईटचे अधिकारी त्या ठिकाणी होते, नाईट अधिकारी असेल किंवा स्टाफ असेल, ज्यांच्याकडे ही प्रथम खबर त्याकडे प्राप्त झाली होती आणि त्या ठिकाणी काय काय करणं आवश्यक होतं आणि त्यांनी काय केलं गेलं नाही, अशा प्रकारची पूर्ण इन्क्वायरी झाल्यानंतरच आम्ही त्यावरती जे काही असेल ते कारवाई करणार आहोत. पण निश्चितपणे दिरंगाई झाली असेल तर नक्की कारवाई त्या ठिकाणी होणार आहे. सर, आता नवीन कायद्यानुसार देखील मागणी केली जाते, जो पूर्वीचा 307 जो कलम आहे तो दाखल केला नाही अशी मागणी आहे. तर त्यामध्ये कसं बघितल्या जाणार आहे, कारण की त्याच्या डोक्याला मोठ्या प्रमाणामध्ये मार आहे, 10 ते 15% पडल्याचं देखील समजतं आहे. तर त्या अनुषंगाने कशी आपली कारवाई असणार आहे? त्या अनुषंगाने आपण परत जे जखमी आहेत देशमुख यांचं सुद्धा आपण पुरवण्याचा पूर्ण घेणार आहोत आणि ते काही घटनाक्रम सांगतील त्या घटनाक्रमाप्रमाणे जे काही कायद्यानुसार जे काही कलम त्यामध्ये लागतात ते सर्व आपण कलम त्यामध्ये ॲड करणार आहोत. तुमच्याकडे आता अनेक राजकीय मंडळी देखील भेटून गेलेली आहे आणि हे वातावरण जसं आहे की परभणी होऊ नये, बीड होऊ नये असे देखील तुम्हाला त्यांनी तुमच्यात चर्चा होत असताना त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. मात्र तुम्ही कशा पद्धतीने ह्या सगळ्या राजकीय मंडळीचं किंवा मराठी माणसांचं तुम्ही समाधान केलेलं आहे? नाही, आपण याचं की मराठी अस्मितेचा हा प्रश्न आहे आणि मराठी अस्मितेवरती कोणत्या ठिकाणचा अन्याय होऊ देणार नाही अशा प्रकारची पोलिसांची भूमिका आहे आणि आपण सगळे महाराष्ट्रामध्ये आहोत आणि मराठी अस्मिता आपल्याकरता सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि असं जर त्या ठिकाणचं बरेचसे राजकीय पक्ष नेते असतील किंवा नागरिक असतील त्या ठिकाणी आम्हाला भेटलेले आहेत, निश्चितपणे आम्ही त्याकरता आमच्या वेगवेगळ्या टीम्स त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि आमचे जे सिनियर अधिकारी आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि पूर्णपणे याच्यामधील जे काही फरार आरोपी आहेत त्यांना सगळ्यांना आज रात्रीपर्यंत आम्ही अटक करणार आहोत आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणार आहोत. सर, शेवटचा प्रश्न, ते आंदोलनकर्ते किंवा जे मराठी जे नागरिक जे तुम्हाला भेटायला आले त्यांनी एक आव्हान दिलेलं आहे पोलिसांपुढे, जर 24 तासाच्या आत जर त्यांना अटक झाली नाही, अखिलेश शुक्ला याला जर अटक झाली नाही तर आंदोलन केल्या जाईल, सर्व बंद पुकारल्या जाईल. या अनुषंगाने आपला तपास कुठपर्यंत आला आहे आणि कधीपर्यंत त्यांना अटक होईल? नाही, आमच्या 4 टीम सदर आरोपीच्या मागावरती आहेत आणि निश्चितपणे आम्ही लवकर त्यांना अटक करू आणि आमचे सगळे झोनमधले जे काही अधिकारी आहेत डिटेक्शन पथकातले ते सुद्धा त्याच्यामध्ये काम करत आहेत आणि नक्कीच आम्ही त्या जे आरोपी आत्तापर्यंत फिरार आहेत त्याच्याकरता अटकेकरता लवकर आम्ही अटक करू. सर, सर्व जनतेला आपल्या माध्यमातून काय आव्हान करणार, कारण की काही महाराष्ट्रातून अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा करतात, अनेक लोक वेगवेगळ्या शहरातून भेटायला देखील येतात, तर तुम्ही काय आव्हान करणार ह्या प्रकरणावरती? नाही, नक्कीच पोलिसांच्या भूमिकेबद्दल आणि त्या घटनेच्याबद्दल जे काही समाज माध्यम असेल त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. नक्कीच या माध्यमातून मी सर्वांना हे आश्वासन देतो की जे काही मराठी कुटुंबावरती किंवा ज्या कायद्याप्रमाणे ज्यांनी कायदा हातामध्ये घेतलेला आहे त्याच्यावरती निश्चित कारवाई करण्यात येईल, कुणालाही गै त्या ठिकाणी केली जाणार नाही. त्यामध्ये आमचे पोलीस अधिकारी असो किंवा कर्मचारी असो यांच्याकडून दिरंगाई झाली तर त्यांच्यासुद्धावरती चौकशी करून योग्य ती कारवाई आम्ही करणार आहोत. शांततेचं आव्हान कराल तुम्ही? माझं या निमित्ताने सर्वांनाच आव्हान राहील की जो काही प्रकार कल्याणमय झालेला आहे त्या अनुषंगाने पोलीस त्या ठिकाणी कारवाई करत आहेत. निश्चितपणे आपल्याकडे जे काही अवेलेबल व्हिडिओज असतील ते आमच्यापर्यंत द्या, नक्कीच आम्ही त्यावरती कारवाई करू आणि आपण सगळ्यांनी शांतता बाळगावी अशा प्रकारे मी सर्वांना आव्हान करतो. अशा पद्धतीने कल्याणचे उपायुक्त अतुल झेंडे सर यांनी नागरिकांना देखील आवाहन केलेलं आहे की शांतता बाळगा, या संपूर्ण प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई केली जाणार आहे आणि जबाबदार असणारे जे कोण अधिकारी असतील किंवा तो आरोपी असेल याच्यावरती कारवाई केली जाईल. कॅमेरामन विनय राजभरसह सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.